एका छोट्या गावात राजू नावाचा मुलगा होता. गणेशोत्सवात तो रोज गणपती बाप्पाच्या मूर्तीपाशी बसायचा, बाप्पाशी बोलायचा. एके दिवशी त्याने बाप्पाला विचारलं, बाप्पा, सगळे तुला मोदकच का देतात? तू नेहमी मोदकच का खातोस? बाप्पा हसले आणि म्हणाले, राजू, मोदक म्हणजे गोडी, आनंद आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. मोदकाचं बाहेरचं आवरण साधं असतं, पण आतमध्ये गोड सारण भरलेलं असतं. तसंच माणसाचं आयुष्यही साधं जगायला हवं, पण मनात नेहमी प्रेम, ज्ञान आणि गोडवा भरलेला असावा. राजूच्या चेहऱ्यावर आनंद आला. तो म्हणाला, म्हणजे बाप्पा, मोदक खाणं म्हणजे आनंद आणि ज्ञान वाटण्याचं वचन आहे ना? बाप्पा हसून म्हणाले, हो राजू, आणि म्हणूनच मला मोदक सर्वात प्रिय आहेत. त्या दिवसापासून राजूने ठरवलं, तो फक्त मोदकच नाही तर आपला गोडवा, प्रेम आणि मदत सगळ्यांना वाटेल. आणि म्हणूनच गणपती बाप्पाला मोदक अर्पण करतात. कारण ते गोडवा, ज्ञान आणि आनंदाचं प्रतीक आहेत.